इराणच्या नव्या सर्वोच्च नेतृत्वाला सुद्धा लक्ष्य करू, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणला इशारा. इराणमध्ये कुड्स डे रॅली दरम्यान भीषण स्फोट. इराणमध्ये सुरू रॅली असताना आता इस्रायलचा झाला हल्ला. हल्ल्यामध्ये 10 पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गॅस टंचाईच्या विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार झाले आक्रमक. विधानभवन परिसरामध्ये सिलेंडरचं पोस्टर घेऊन केला निषेध. सरकारच्या पापांचा परिणाम जनतेला भोगावा लागतोय, पटोलेंची टीका. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस झाली आक्रमक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात आंदोलन. भारताने सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद ठेवावा, आरएसएसचा सल्ला. तर लवकरात लवकर संघर्ष संपावा असं मत. आखाती देशातील भारतीयांच्या हितरक्षणाचा संघाचा आग्रह. गॅस तुटवड्याचा राज्यातील हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम. गॅस टंचाईमुळे हॉटेलचे शटर झालं डाऊन. तर काही हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक बनवण्याची वेळ, तर मेन्यूमध्ये सुद्धा अनेक पदार्थ झाले गायब. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये गॅसचं वितरण सुरू. अमरावती आणि रत्नागिरीमध्ये गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची तुंबड गर्दी. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तात करण्यात आली वाढ. बुलढाण्यामध्ये चक्क गॅस सिलेंडर चोरीला. टीबी हॉस्पिटलमधील कॅन्टीनमधून गॅसची झाली चोरी. भरलेला गॅस सिलेंडरसह इतर साहित्य सुद्धा गायब. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची योजना आली संकटात. पालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ. स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ. गॅस मिळत नाही आणि त्यामुळे पुण्यात कोळशाच्या मागणीत झाली वाढ. कोळशाची मागणी वाढल्यानं दर सुद्धा कडाडले. कोळशाचे भाव प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी वाढले. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.